राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात आज नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम NMMT मधील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला। तब्बल 7 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात 7,000 रुपयांची वाढ करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांनी गणेश नाईक यांचे आभार व्यक्त केले। या वेतनवाढीचा लाभ सुमारे 1,300 कर्मचाऱ्यांना होणार असून यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीला मोठा दिलासा मिळणार आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1,000 रुपयांची वेतनवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। तसेच कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधेचा मेडिकल बेनिफिट प्रस्तावही मंजूर करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यावेळी परिवहन समिती सभापती विकास झांझाड, परिवहन समिती सदस्य राजेश राय, कुणाल महाडिक, रोशन पाटील, शीतल भोईर, राजश्री कातकरी, विनोद म्हात्रे, तीर्थे संकपाळ, श्रमिक सेनेचे चरण जाधव तसेच NMMTचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कर्मचाऱ्यांनी यावेळी गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त करत त्यांचे विशेष आभार मानले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि नवी मुंबईचे शिल्पकार, वनमंत्री तसेच पालघर जिल्हा पालकमंत्री आणि ठाणे जिल्हा संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब, आमचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब, गटनेते सागरजी नाईक साहेब आणि या नवी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर सुजाता पाटील मॅडम, तसेच स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेब, त्यानंतर उपमहापौर दशरथजी भगत, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने निश्चित आम्ही 15 एप्रिल रोजी हा निर्णय घेतला होता की मागील 6 ते 7 वर्षामध्ये कामगारांना पगार वाढलेले नव्हते। ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर नवी मुंबईसारख्या शहरामध्ये इन हँड 18,000 17,000 रुपये जर पगार येत असेल तर ते कुटुंब कसं जगेल। कारण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, मी पण एक मध्यमवर्गीय चाळीतला असल्यामुळे मला देखील या गोष्टीची कल्पना होती। म्हणून सर्वात प्रथम म्हणजे आमचे परिवहन समिती स्थापन होऊन आणखी 100 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्या अगोदर आम्ही काही निर्णय घेऊन फक्त निर्णय हे कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे। आणि आज आता 1 तासा अगोदर यांच्या म्हणजे साधारणतः आमचे 1303 कर्मचारी आहेत ज्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे। 850 कर्मचारी आहेत ते आमचे परमनंट आहे। त्या 1303 कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वाढीव दराने हे पैसे जमा झालेले आहे। निश्चित एक आनंद आहे आम्हाला की आम्ही म्हणजे काही ना काहीतरी करू शकलो, की सर्वात हा मेन घटक आहे जो दुर्लक्षित असतो व यांना न्याय द्यायचं काम आदरणीय नाईक साहेबांनी केलेलं आहे। तर मी परत एकदा त्यांचे धन्यवाद मानतो। आणि या नवी मुंबईमध्ये कर्मचारी असतील किंवा कोणताही वर्ग असेल, त्यांना एक गोष्ट माहीत आहे की या नवी मुंबईमध्ये आदरणीय नाईक साहेब आहेत आणि ते आपल्याला योग्य तो न्याय देतील या भरोशावरतीच ही लोक आजपर्यंत काम करत होती। कोणी कुठे सोडून गेलं नाही। एवढा 18,000 कमी पगार असताना देखील बिचारे काम करत होते। आज त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला। आता हे 7,000 वाढून प्रत्येक वर्षी 1,000 रुपये हे ऑटोमॅटिकली वाढत जाणार। म्हणजे प्रत्येक वर्षी यांना वेगळं पत्र द्यायची गरज नाही किंवा वेगळ्या अपेक्षा ठेवायची गरज नाही आणि यांना त्याच्यासाठी संघर्ष करायची गरज नाही। आता या ठिकाणी जसं यांना पगार वाढवलेत तशा यांच्या जबाबदाऱ्या देखील वाढलेल्या आहेत। मॅडम, परिवहन असेल तर या मागील 6 वर्षामध्ये ही भयंकर तोट्यात गेलेली आहे। याची कारणं वेगवेगळे असतील, डिझेल गाड्या असतील, ते आम्ही सर्व सुधारणा केलेल्या आहेत। जे विषय परिवहन समितीमध्ये मंजूर झाले त्याची आता टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल। त्यानंतर जे असे रूट आहेत जे लॉसमध्ये आहेत ते कमी करण्यात येतील। त्यानंतर प्रत्येक कंडक्टरला एक सूचना दिलेली असेल की बाबा आता हे पगार वाढलेत पण आपल्याला रेव्हेन्यू पण वाढवून द्यायचा आहे। उद्यापासून मी प्रत्येक डेपोमध्ये प्रत्येक कंडक्टरची मीटिंग घेणार आहे की तुमचं कलेक्शन वाढलेलं पाहिजे। बेस्टची बस पुढे जाते आणि आपण पाठीमागून चाललो तर प्रवासी तर त्या बसमध्ये चालणार आहे। त्या हिशोबाने ते शेड्यूल वाढवून या बसमध्ये तर उत्पन्न वाढणार। त्यानंतर आमच्या ज्या नवीन बस येतील त्यांमध्येही उत्पन्न वाढेल आणि निश्चित
या येणाऱ्या 4-6 महिन्याच्या काळामध्ये परिवहनमध्ये एक वेगळा बदल जसा आत्ता दिसतोय यापेक्षाही चांगला बदल दिसेल. जो भी अपना वर्कर थे टेम्प्रेरी, पिछले 2022 से ये लोग का किसी का भी मतलब कि अपना पगार मतलब बढ़ नहीं पाया था, क्योंकि आप जानते हो कि पालिका में अपनी सरकार नहीं थी, प्रशासन अपना काम कर रहा था। और जैसे ही पालिका में अपनी सरकार आई और परिवहन समिति बनी, यूनियन के लोगों ने मतलब कि हम लोगों से अप्रोच किया, पत्र दिया चरण यादव जी और पूरी टीम ने, और उसके ऊपर तुरंत निर्णय लेने का काम किए। और ये विषय जो है हम लोग आदरणीय लोक नेता गणेश नाइक जी के पास लेकर गए। हमारे जो अपना पूर्व सांसद है श्री सागर जी नाइक, और अपना सभापति जो सभागृह नेता हैं सागर नाइक जी के संज्ञान में लाया गया, और उन्होंने बोला नहीं ये कार्य तो तुरंत होना चाहिए, क्योंकि कितने आज जैसे आप सुन रहे हैं कि 5600 परिवार के सदस्यों के चेहरे के ऊपर आज खुशी मतलब ये माहौल हुआ है। और आज जब इन लोगों के खाते में पैसा आ गया, तब इन लोगों ने आकर आज लोक नेता गणेश नाइक जी का आभार प्रकट किया, और पूरे परिवहन समिति, चाहे परिवहन सभापति विकास झंझार जी हों, चाहे अपना संजीव नाइक जी हों, संदीप नाइक जी हों, सागर नाइक जी हों, महापौर मैडम सुजाता पाटिल जी हो, उप महापौर मैडम का, सभी लोगों का, और जो प्रशासन के लोग कोडेस्कर साहब अपना ये है, सभी लोगों का इन लोग ने आज धन्यवाद प्रस्ताव किया। और उन लोग के चेहरे पर काफ़ी खुशी है। आप सभी लोग ये देख रहे थे, अच्छा वातावरण है। आने वाले दिनों में ये लोग और उत्साह से मतलब कि परिवहन का अपना काम करेंगे, और इसी तरह जो भी समस्याएं एक मतलब की हैं उसे दूर करने का कार्य परिवहन समिति कमेटी करेगी। बरेच दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावर काम करणारे कर्मचारी यांच्या पगाराचा प्रश्न जवळजवळ 2022 प्रलंबित होता। मध्यंतरच्या काळामध्ये प्रशासन असल्यामुळे प्रशासनाकडे वारंवार संघटनेच्या वतीने माननीय श्रमिक सेना संघटनेचे अध्यक्ष संजीवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशासनाकडे चर्चा केलेली होती, परंतु प्रशासनानं त्यावेळेला योग्य प्रतिसाद न दिल्यामुळं आणि मध्यंतरच्या काळात निवडणुका लागल्यामुळं हा पगारवाढीचा विषय जवळजवळ आत्तापर्यंत पुढं आलेला आहे। आत्ता 29 एप्रिल रोजी जी परिवहन समितीची जी महासभा परिवहन समिती सभा झाली, त्या सभेमध्ये माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आदेशान्वये एक ठोक मानधनवरील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा एक महत्त्वाचा आणि विक्रमी निर्णय घेण्यात आला। त्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना, ठोक मानधनच्या कर्मचाऱ्यांना सध्या एक रकमी 7,000 रुपये पगारवाढ व यापुढे प्रत्येक वर्षी 1,000 रुपये अशी वाढ करण्याचे परिवहन समितीचे ठराव मंजूर झालेला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 11 रोजी दुपारी 1 वाजता सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जी पगारवाढ झाली 7,000 रुपये ती पगारवाढ जमा करण्यात आलेली आहे। त्यामुळं NMMTमधील सर्व ठोक मानधन कर्मचारी हे अतिशय आनंदी असून सर्व ठिकाणी श्रमिक सेना संघटनेसाठी श्रमिक सेना संघटनेचं अभिनंदन होत आहे। या पगारवाढीच्या निर्णयासाठी लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी, तसेच संघटनेचे अध्यक्ष माननीय संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब, तसेच महापौर सुजाता पाटील मॅडम, उपमहापौर दशरथ भगत साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे साहेब, परिवहन समितीचे सभापती प्रवीण झंझार साहेब, तसेच परिवहनचे सर्व समिती सदस्य आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक श्री योगेश कुडुसकर साहेब, तसेच कॅफो तुषार दौंडकर साहेब आणि आमच्या श्रमिक सेनेच्या NMT श्रमिक सेनेच्या मध्यवर्ती कमिटीचे सर्व सदस्य यांनी हातोहात मेहनत घेतलेली आहे। त्यामुळं आज हा एक आनंदी दिवस आमच्या परिवहनमधील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आलेला आहे।